ओम श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो, आपण बघत आहोत मार्तंड विजय, आजचा अध्याय 12. दुसऱ्या दिवशी मल्लासूर हा सभेत आला व सर्व राक्षसांना बोलला की स्वतः युद्धासाठी जायचा विचार त्याने सांगितला. तेव्हा खडगद्रष्ट नावाचा एक सेनापती उठून उभा राहिला व त्याने देवांचा चाल करून जाण्याचा विडा उचलला. तेव्हा मल्ल अत्यंत आनंदित असा झाला व त्याने खडगद्रष्टाला पूर्ण अधिकार दिले. त्याला सेनापती म्हणून अभिषेक केला. आपली स्वतःची ढाल आणि तलवार देखील त्याच्या हाती त्याने दिली व त्याला निरोप दिला. खडगद्रष्टाचे समरणांगणात आगमन झाले. तो सेनापती रणवाद्यांच्या गर्जना करत थेट रणभूमीवर येऊन पोहोचला. त्याच्या सैन्यात घोडदळांचे सैनिक 5 लाख होते. 10 लाख रग, 40 लाख हत्ती असून पायदळातील सैनिकांना तर गणतीच नव्हती. ते सर्वजण मोठमोठ्याने आरोळ्या देत आवाज देत होते. त्यावर घोड्यांचे खिंकारणे, हत्तींची चिक्कार याची भर पडून मोठा कोलाहल माजला होता. तो वृत्तांत हेरांनी जेव्हा इंद्राला सांगितला तेव्हा इंद्र मनातून घाबरून गेला आणि शंकरापाशी जाऊन पोहोचला. त्याने दैत्यांच्या युद्धकौशल्याचे वर्णन करून तो मायायी युद्ध करण्यात निशांत आहे असे देखील सांगितले. हा धनुर्धर वेदात एक सुद्धा नसल्याचे शिवांच्या कानावर घातले. शिवाने इंद्राचे म्हणणे शांतपणे ऐकून घेतले आणि हसून बोलला, इंद्रा, तू भिवू नकोस, मी तुला वाचवेन. शंकराने कार्तिक स्वामींकडे पाहिले आणि त्यांना युद्धासाठी जाण्याची आज्ञा केली. तेव्हा कार्तिकी उठले व त्यांनी सैन्याची जमवाजमव केली. हातात शक्ती घेतली व मोरावर स्वार होऊन वेगाने निघून गेले. शंकराने त्यासमयी एक मुठभर भस्म उचलले व मंत्रप्रयोग करून दैत्यांचे जे सैन्य होते त्यांच्या दिशेने फेकले. दैत्य सेनापतीने जेव्हा समोर 16-17 वयाचे कुमार सैनिक पाहिले तेव्हा त्याला त्याचे धाडस पाहून क्षणभर मोठी गंमत वाटली. ती दोन्ही अगदी विसंगत अशी सैन्य समोरासमोर उभी ठाकलेली पाहून तो खदाखदा हसू लागला. त्याचे हसणे आवरून तो स्वतः म्हणाला, अरे बाळांनो, खेळायचे सोडून तुम्ही इथे का बरे आलात? आणि कार्तिकेया, तू शिवाचा पुत्र म्हणवतोस आणि एवढी पोरे घेऊन आला आहेस, तर स्वबळावर युद्ध कर, नाही तर मग घरी जा. आईकडून खाऊ घेऊन खात बस. मी तुझ्याशी लढलो तर सर्व जग मलाच हसेल. त्यावर कार्तिकेय म्हणाला, अरे दृष्टा, उगीच व्यर्थ बडबड करत बसला. हातात शस्त्र घे आणि युद्धाला सुरुवात कर, नाहीतर माघार घे व तू परत जा. आणि ते दोघं युद्धाला प्रारंभ करतात. कुमारचे बोलणे ऐकल्यानंतर सेनापती संतापला आणि त्याने 16 तीव्र बाण सोडले. ते बाण सोडून कार्तिकेयाने 1000 बाण एकाच वेळी सोडून दिले. त्याचे निवारण करून सेनापतीने दैवसैन्यावर बाणांचा पावसासारखा वर्षाव करून सैनिकांना जागच्या जागी खिळवले. हे पाहून कुमारचे संहाराक सोडले आणि त्या अख्ख्या प्रभावाने दैत्याची सेना पळत सुटली. तेव्हा खडगद्रष्टाने संहाराकाचे निवारण केले आणि कुमाराचा वाहन जो मोर तोच मारून टाकला. कुमार खाली पडला. तो सावध होऊन उठला व दैत्यांच्या हाताने बाणाने मारला. मग दैत्य रथात चढून बसले आणि कुमाराचा ध्वज धनुष्य त्याने मोडून टाकले. तेव्हा कुमाराने दुसऱ्या मोरावर बसून दैत्याला सळोकी पळ करून टाकले. तेव्हा तो खूप संतापला व त्याने निर्वाणीचा बाण सोडून दिला. त्यामुळे मोर मरून खाली पडला आणि कुमार बेशुद्ध होऊन कोसळला. घटकाभराने स्वामी सावध झाला, उठून बसले. त्यांनी विचार करून महाभयंकर अशी निर्वाणीची शक्ती काढली आणि शिवाचे स्मरण करून तर दैत्यावर सोडून दिली आणि त्या शक्तीने अचूक लक्ष साधून दैत्याच्या हृदयावर आघात करतात खडगद्रष्ट क्षणार्धात गतप्राण झाला. दैत्य सैन्य तो प्रकार पाहून वाट दिसेल तिकडे पळत सुटले. देवांच्या सैन्यात अगदी आनंद झाला. स्वामींनी शिवांसमोर जाऊन प्रणाम केला. तिकडे दैत्यसभेत मल्ल शोकसमुद्रात बुडून गेला. तेव्हा मनी पुढे झाला आणि त्याने मल्लाला धीर दिला. मित्रांनो,
मार्तंड विजयाचा पुढील अध्याय बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.